नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। या लेक्चरमध्ये आपण आजचा जो डेली आन्सर रायटिंग चॅलेंजचा प्रश्न आहे तो डिस्कस करणार आहोत। तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉटलाइटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक तुम्ही वापरू शकता। फेसबुकवरही आपला ग्रुप आहे, तिथेही फॉलो करू शकता। स्पॉटलाइट रायटिंग चॅलेंज जे काय आहे तर त्याच्यासाठी वीकली एसेसुद्धा आहे आणि डेली आन्सर रायटिंग प्रॅक्टिस जे आता आपण डिस्कस करतो आहे या संबंधित माहिती करता spotlightwritingforum@gmail.com या ईमेल आय डीवर मेल करून तुम्ही त्या संबंधीची माहिती मिळवू शकता। तर आजचा जो प्रश्न आहे आपला, व्हॉट इज डिफरन्स बिटवीन इथिक्स अँड लॉ, एक्सप्लेन विथ एक्झाम्पल्स। आता सगळ्यात महत्त्वाचं जे आहे की हा प्रश्न UPSC मेन्समध्ये इथिक्स अँड लॉ 2 वेळा विचारला गेलेला आहे, 2 टाइम्स। आणि त्याच्यामुळे इथिक्स बरोबरचे जे काही रिलेशन्स आहेत, मग ते लॉ असेल, सायन्स असेल, कल्चर असेल, ट्रॅडिशन्स असतील, तर त्या गोष्टी तुम्हाला खूप प्रॉपरली डिफरन्शिएट करता आल्या पाहिजेत विथ एक्झाम्पल्स। कारण याच्यावर प्रश्न विचारले जाण्याचे येत्या काळात खूप जास्त चान्सेस आहेत। तुम्ही जर लास्ट 2 वर्षाचे पेपर बघितले तर जो अनटच्ड एरिया होता इथिक्समधला सिलेबसचा, त्याच्यावर प्रश्न विचारण्याची UPSCची टेंडन्सी वाढलेली आपल्याला दिसून येते। त्याच्यामुळे इथिक्स अँड लॉ हा 2 वेळा विचारलेला प्रश्न आहे, पण त्याच्याबरोबरच तुम्हाचं काम आहे की इथिक्स अँड लॉ जसं आहे तसंच ट्रॅडिशन आहेत किंवा कल्चर आहे किंवा मग सायन्स है ना, या सगळ्या गोष्टी ज्या आहे की इथिक्स बरोबर त्यांचं कोरिलेशन करणं आणि बेसिकली इथिक्स अँड मॉरल्स, तर याच्यावर प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात। आता व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन इथिक्स अँड लॉ असा जो वेळेस इश्यू येतो त्यावेळेस असे जे प्रश्न असतात या संबंधित जे कोट्स असतात तिच्याने पण तुम्ही स्टार्ट करू शकता। म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या की सर्वांची उत्तरं जी होती ती डिफरन्शिएटच्या याच्याने होते की एकीकडे इथिक्स आहे, एकीकडे लॉ आहे, डिफरन्शिएट केलं आहे आणि वर्क केलं आहे। पण ह्या सगळ्या याच्यात एक बेसिक गोष्ट जी आहे इथिक्स अँड लॉमध्ये, तो एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की असे जे आहेत प्रश्न त्याला तुम्ही वेगवेगळ्या कोट्सनी सुरुवात करू शकता। एक तर हा थोडा फिलॉसॉफिकल हे आहे ना, इमॅन्युअल कांटचं जो स्टेटमेंट आहे तर कांट काय म्हणतो की इन केस ऑफ लॉ इफ यू विल हॅम्पर द राईट्स ऑफ अनदर देन यू आर गिल्टी। तुम्ही जर दुसऱ्यांच्या अधिकाराचं हनन करत असाल तर तुम्ही गिल्टी आहात, है ना, गुन्हेगार आहात, दोषी आहात। आणि इथिक्स काय असतं की इथिक्समध्ये यू आर गिल्टी वेन यू विल थिंक टू डू सो। म्हणजे या संबंधित जर विचार जरी तुमच्या मनात आला की एखाद्याच्या अधिकारांचं हनन तुम्हाला करायचं आहे, त्याच वेळेस तुम्ही इथिक्सनुसार दोषी असतात, नीतिशास्त्रानुसार दोषी असतात। म्हणजे काय की कायद्यासाठी कृती घडणं हे अपेक्षित आहे, इथिक्समध्ये तसं नाही। तुम्ही जस्ट विचार केला तर ती गोष्ट वर्क होते। म्हणजे जसं स्पेशल 26 नावाचा मूवी बघा, स्पेशल 26मध्ये काय आहे ना की तिच्यामध्ये एक बेसिक गोष्ट काय होते की स्पेशल 26च्या बाबतीमध्ये जो मनोज वाजपेयी आहे तो पोलीस ऑफिसर आहे आणि त्याला कळतं की अक्षय कुमार अँड टीम हे चोर आहेत, परंतु तो त्यांना डायरेक्टली अरेस्ट नाही करत का? कारण काय आहे ना की जुर्म सोचने के लिए सजा नहीं होती। तसाच प्रकार आहे की बाबा तुम्ही नुसता विचार केल्यानंतर लॉ ॲक्ट होणार नाही आहे। ज्यावेळेस तुम्हाला रंगे हात पकडलं जाईल किंवा त्याच्या संबंधीचे काही एव्हिडन्सेस समोर येतील तर तुम्हाला शिक्षा होऊ शकते। तसाच इथं मुद्दा आहे। सो इथिक्स ही जी गोष्ट आहे की हिच्यामध्ये काय असतं की व्हॉट इज राईट अँड व्हॉट इज रॉंग याचा ॲनालिसिस आहे। आणि बेसिकला काय आहे त्याचा जो बेस आहे तो सोसायटी आहे। लॉ काय आहे ना, वेगवेगळ्या व्यवस्थेमध्ये काही नियम बनवले जातात ज्याच्यानुसार ती व्यवस्था रन होते, दॅट इज लॉ। पण लॉच्या बाबतीमध्ये गोष्ट आहे की काहीतरी कृती घडणं गरजेचं आहे, त्याच्यासाठी इव्हिडन्सेस लागतील आणि मग ते सगळं अप्लाय होईल। सो लॉच्या बाबतीमध्ये एक गोष्ट येते की ही एक लाँग टर्म प्रोसेस आहे, है ना, एक तर लाँग टर्म आहे। आणि इथिक्सच्या बाबतीत तसं नाही आहे, इथिक्सचे लगेच तुम्ही अप्लाय करू शकता त्या पर्टिक्युलर ठिकाणी, आणि हा सोसायटीचा मेजर इश्यू आहे। मग याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या है ना एक्झाम्पल्ससोबत हे एक्सप्लेन करणं ह्या प्रश्नात अपेक्षित होतं, एक्सप्लेन विथ एक्झाम्पल। आता हे मूवीचं एक्झाम्पल तुम्हाला दिलेलं आहे हे समजण्यासाठी आहे। पेपरमध्ये रिअल लाईफ एक्झाम्पल्स तुम्ही जेवढे द्याल तेवढा तुम्हाला फायदा होईल। म्हणजे फॉर एक्झाम्पल आता साधी गोष्ट आहे की सिग्नल तोडून लोक जातात, सिग्नल तोडून गेल्यानंतर काय आहे ना की तुम्ही कायद्याचं हनन केलेलं आहे, अकॉर्डिंग टू लॉ यू आर गिल्टी। पण सिग्नल तोडण्याआधीच तुम्ही तो विचार करता आणि सिग्नल तोडता, तर त्याच्या आधीच तुम्ही इथिक्सनुसार गिल्टी असता। तर हा फार एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही असे एक्झाम्पल्स जास्तीचे जास्त कलेक्ट करून ते तिथं लिहिणं अपेक्षित होतं। बऱ्यापैकी सर्व लोकांची थेअरी चांगली होती की इथिक्स अँड लॉ त्यांनी चांगल्या पद्धतीने वर्क केला, परंतु एक्सप्लेन विथ एक्झाम्पल्स ज्या वेळेस म्हणतो ना त्यावेळेस एक्झाम्पल्सवर पण तेवढा फोकस पाहिजे जो दिसून आलेला नाही आहे। एक्झाम्पल्स असे जस्ट 2-3 ओळीमध्ये टाकलं, 1 ओळीत टाकलेलं आहे, तर असा प्रकार करू नका। सो स्पॉटलाईट बरोबर जोडलेला स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो।